आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हायकोर्टाकडून दिलासा मिळवलाय। आरोपपत्रातून नाव वगळण्याबाबत हायकोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत अशोक चव्हाणांविरोधात सीबीआय कोर्टात खटला चालवू नये असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत। नागराज शिंदे माजी न्यायाधीशावर एका 15 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे। पुण्यातील कात्रज परिसरात राहत असलेल्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे। या संदर्भात भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माळण गावात सुरू असलेलं बचाव कार्य संपल्यानंतर आता दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाला प्राधान्य देणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली आहे। या दुर्घटनेसंदर्भात तज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर इथल्या ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्य सरकारनं सेवेत सामावून न घेतल्यानं राज्यातल्या सर्व कला आणि क्रीडा शिक्षकांचं औरंगाबादमध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे। या उपोषणात आजचा 5वा दिवस आहे। शिक्षकांच्या तब्येती खालावल्या गेल्या आहेत। पिंपरी चिंचवडमधल्या अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यास शिक्षण मंडळाकडून टाळाटाळ केली जाते। गेल्या 10 वर्षापासून चालत आलेला नोटीस बजावण्याचा पायंडा मंडळानं अजूनही सुरूच ठेवला आहे। शिक्षण मंडळाच्या बोंगळ कारभारामुळे 18 शाळांमधील 3000 विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी संभ्रमात सापडले आहेत। सैफ अली खानचा पद्मश्री पुरस्कार वादात सापडलाय। सरकार हा पुरस्कार परत घेण्याची शक्यता आहे। सैफवर दाखल असलेल्या गुन्ह्यामुळे पुरस्कार परत घेतला जाण्याची शक्यता आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।